नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा वाटाण्याच्या शेंगा काही काही इतके निबर होऊन गेलेले आहे ना. आम्ही त्या दिवशी बघितल्याच नाही, त्या दिवशी पालक आणि ते काढलं ना, त्या दिवशी बघितल्याच नाही, नाहीतर पुण्याला पाठवले असते. खूप साऱ्या निबर शेंगा आहेत आतमध्ये, पण त्या पाल्यात अजिबात दिसत नव्हत्या आम्हाला. म्हणजे कळलं होतं बरं का काही काही शेंगा निबर झाल्या, पण आम्ही लक्षच नाही दिलं. तर आज खरं तर आज मी आले होते तांदूळची भाजी खोडायला, पण या शेंगा खूप अशा निबर दिसल्या म्हणून तोडून घेतलेल्या आहेत. कारण ते एकदा उरल्या ना की उलून नाही का असं हे होऊन जाईल ना, तर मग ते उपयोग नाही होणार. तर ते पाल्यात असल्यामुळे दिसलेच नाही. हे काही विकत वगैरे आणून लावले नव्हते, घरातलेच वाटाणे होते. कारण पहिली मी खाली करडी लावली होती ना, त्याच्या साईडने वाटाणे अशी जागा होती आणि वर अशी जाळी आहे भिंतीला. म्हटलं ते वेलवर जातील म्हणून असे सहज लावून दिले होते. पण त्याला शेणखत आणि पाणी व्यवस्थित असल्यामुळे इतक्या छान अशा शेंगा आलेल्या आहेत. तर मी आता काढून घेत आहे. खूप साऱ्या लागलेल्या आहेत, पण ते ना मला पाल्यात असल्यामुळे ना मला मोबाईल धरून आणि शेंगा काढताच येणं खूप आहे आणि भीती पण वाटते. खूप दाट अशी वेल झालेली आहेत. तर बघू शकता इतके शेंगा अशा निबर झालेल्या आहेत ना. तर मी सगळ्या तोडून घेणार आहे. आता जेवढे मला तोडता येतील तेवढ्या तर तोडणारच आहे. बाकीच्या राहिल्या तर राहिल्या, आता काय करणार ना. नंतर बघाल आता. त्यात काय झालं ना, मला म्हणजे कॅमेरा मोबाईल पण मलाच धरायचा आणि शेंगा पण मलाच तोडायच्या. तर बघू शकता इतक्या अशा म्हणजे मी पावशेरभरच तोडल्या होत्या, जास्त नव्हत्या तोडल्या. नंतर तोडलं कारण घरात म्हणजे हे माहिती नव्हत्या असल्यामुळे विकत पण आणून ठेवलेल्या आहेत. आणि नंतर मग ह्या दिसल्या तरी आपण तोडून घेत आहे. आता खूप सारे शेंगा झालेल्या आहेत वाटाण्याच्या. पण जेवढे वाटाणा खाण्यात येईल आपला तेवढा चांगला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, हा एकदम ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय, कुठलंही याला रासायनिक खत वगैरे मी टाकलेलं नाही आहे. फक्त शेणखत, राख वगैरे हेच टाकून लावलेलं. याला काही कोकोपीट वगैरे तसलं काही नाही लावलं होतं. इथं फक्त भाजीपाला लावते ना, त्यामुळे ते बाकीचं काही लावलं नव्हतं. तर हे बघू शकता. म्हणजे खूप मोठा असा व्हिडिओ जाईल म्हणून मी थोडंसं हे केलं होतं. तर बघू शकता खूप साऱ्या अशा शेंगा तोडून घेतल्या मी. आणि नंतर तांदूळचा खुडायचा होता, कारण त्याला बी यायला लागलं होतं ना, तर खुडून घेतला आणि नंतर ते चांगला फुटेल. तर सर्वांना माहिती आहे तांदूळचा नंतर फुटतो. हे बघा इतक्या अशा शेंगा अशा हे झाल्या होत्या. निबर बघितल्याच नाही आम्ही त्या दिवशी. तर आता हे तोडून घेतलेले आहेत. आणि नंतर मी तांदूळचा आणि कोथिंबीर पण आहे ना, ती म्हणजे जी कुंडीत लावली होती ना, तर ती कोथिंबीर अशी बारीकच राहिली, पण तिला फुलं येऊन गेली होती, तर ती पण काढून घेतलेली आहे. आणि शेंगा पण तोडून घेतलेल्या आहे. तर कालच्या व्हिडिओला खूप सारा तुम्ही सपोर्ट केला, तसं आजच्या पण व्हिडिओला करा. सर्वांनी व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मी पण बघते सर्वांचे. तर हे बघा इतक्या अशा वाटाणे शेंगा निघून आणि आता हा तांदूळचा खुडून घेत आहे मी. कारण याला आता बी यायला लागलं होतं ना, आणि खूप छान असा तांदूळचा त्यातच पालक, कोथिंबीर, तांदूळचा, करडी, कांदे हे सगळं एकत्रच होऊन गेलं होतं आमच्याकडून. तर बघू शकता हे असं तांदूळचा मी खुडून घेतलेला आहे. आणि मेथी पण आहे, पण मेथी आता नंतर काढेल, कारण खूप सारा भाजीपाला झालेला आहे. कांद्याची पात आहे अजून काढायला. आणि सगळं नुसतं भाज्या झालेल्या आहेत. आता ते एकदम लावल्यामुळे सगळ्या निघायला लागलेल्या आहेत. तरी पण मी मेथी म्हणजे नाही का टप्प्यानुसार लावते, कोथिंबीर पण टप्प्यानुसारच लावते. पण हे तांदूळचं आणि हे एकत्रच टाकलं असल्यामुळे तो संगच काढायला आलेला आहे. तरी बघा मी अशा प्रकारे खुडून घेत आहे. कांद्याची पात पण खूप मोठी होऊन गेलेली आहे, पण ते कांदे ठेवणार आहे आम्ही. त्याचे कांदे घेणार आहे, जी म्हणजे जी दुसरीकडे गुलाबाच्या झाडात वगैरे लावलेली आहे ना, ती मी काढणार आहे, पण आता नंतर. तर बघू शकता अशा प्रकारे ही तांदूळची भाजी काढून घेतलेली आहे. तर खूप सारी तांदूळची भाजी पण निघाली होती, हे बघा. आणि मी आता कोथिंबीर काढणार आहे, कारण कोथिंबीर याच्यात थोडीच होती. ही कोथिंबीर आहे, तर ही कोथिंबीर थोडीच होती. ही पण काढून घेतलेली आहे, कारण ही जागा आहे ना आता एकदम मोकळी करून आणि छान अशी वाळून द्यायची आहे ती म्हणजे नाही का, नंतरचं रोप आपण जेव्हा चांगलं लावू ना, तेव्हा चांगलं येईल असं. तर ही जागा आता एकदम हे सगळं काढून घेऊन छान अशी मोकळी करून ऊन आणि तापून द्यायची आहे, जेणेकरून आपण दुसरं तिथं लावून ते छान आलं पाहिजे. तर हे बघू शकता ही कोथिंबीर आहे. खूप म्हणजे अशी हे नाही झाली, याच्यात लावली होती नाही का कशात, कॅरेटमध्ये. तर ती अशी वाढली भरपूर, तिला फुलायला लागले होते, पण ती अशी नाही का बारीक पडली होती. तर ती पण काढून घेतलेली आहे. तर इतकं असं सगळं भाजीपाला आज घरी निघालेला आहे. त्या दिवशी काढलेला तो पुण्याला पाठवलेला आहे, पण आणि बघितलंच नाही ना त्या दिवशी शेंगा, नाही तर त्या पण पाठवल्या असत्या. तर हे बघा इतकी अशी कोथिंबीर आपली निघालेली आहे. तर हे बघा शेपू आपलं काय तांदूळचा, वाटाणा आणि
कोथिंबीर. आजचा भाजीचा बेत आहे हा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू परत.